नमस्कार मंडळी. तर कशा आहेत सर्व मजेत ना. मी सुद्धा मजेत आहे. आता सकाळी सकाळी पोर्चमध्ये आली तर खरंच हे सगळं पाहून, एवढे सारे हेल्दी प्लांट्स पाहून खरंच प्रसन्न वाटतं आणि सकाळची सुरुवात एकदम हेल्दी होऊन जाते. आणि त्यानंतर मग गरम पाणी पिली, 1 ग्लास रोज पिते मी. त्यानंतर मग बाकीची कामे, ब्रश वगैरे सगळं करून घेतलं. आणि आज नाश्त्यामध्ये मी फोडणीच्या शेवड्या बनवलेल्या होत्या. त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे किचन क्लिनिंगचं. त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली. आज भांडीसुद्धा भरपूर होती. किचन वाटा क्लीन करून घेतला आणि काही वाळण सुकायला ठेवले होते. आज थोडीशी ऊन पडलेली होती तर चला म्हटलं आज सुकायला टाकू. मला दळणसुद्धा आणायचं होतं, तर इथे गहूसुद्धा सुकायला टाकले. आणि गहू सुकायला टाकले की चांगलं दळण उतरतं. आणि इथे पोहेसुद्धा सुकायला टाकले, शेंगदाणे, मला चिवडा बनवायचा होता. आणि जुन्या शेवड्या होत्या काही, त्यासुद्धा सुकायला टाकल्या. बऱ्यापैकी पोर्चमधलं सुद्धा काम झालेलंच होतं आणि पोर्चसुद्धा क्लीन करून घेतलेला. बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे. आणि झाडांना पाणी वगैरे दिलं आणि पोर्च मस्त असा सुकलेला. तर खरंच किती प्रसन्न वाटतं. आणि माझं गार्डन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि याच्यासाठी मी खूप जास्त मेहनत घेते, तेव्हा कुठे इतकं छान दिसतं, प्रसन्न वाटतं, कारण मेहनतीशिवाय काहीच नसतं. त्यानंतर मग हॉल वगैरे क्लीन करायचा थोडाफार राहिलेला होता. मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर मग हळूहळू सगळं काम होत राहतं. आणि घर मोठं असल्यामुळे एकटीला सगळं हँडल करणं आता सवय पडलेली आहे. पण तरीसुद्धा कामाची काही रुटीन तय केलेलीच आहे, त्याचप्रमाणे करते. आता बेडरूम क्लीन करायला आली. इथे भरपूर कपडे तुम्हाला दिसत आहेत. आता हे धुतलेले कपडे आहेत. तर आता याच्या मला घड्या घालायला अजिबात वेळ मिळाला नाही. तसे आज भरपूर कामं होते माझ्या मागे, म्हणून म्हटलं चला याच्या घड्या नंतर करते. त्यानंतर दळण घेऊन आली चक्कीवरून. आणि आज मला बनवायचे होते गुलाबजामुन. डीमार्टला गेलो मागच्या वेळेला, तर हे पॅकेट घेऊन आली मी. तेव्हापासून राहूनच गेलं होतं. तर चला म्हटलं आज गुलाबजामुन बनवून घेते. आणि इथे मी आता एक काढून घेतलेलं आहे आणि आता मी याला दुधामध्ये भिजत घालणार आहे. आणि आज 2 टाईपचे म्हणजे थोडे लांबसर आणि गोल असे दोन्ही आकारामधले केले होते. त्यानंतर पटकन करायला लागली, लगेच स्टार्ट केलं. एका साईडला इथे मी पाक ठेवलेला आणि पाकामध्ये ना मी थोडंसं विलायची आणि केसर टाकलं. चला म्हटलं याला टेस्ट वेगळी येईल, कलर पण छान येईल. आणि असं टाकून घेतलं आणि एका साईडला पाक बनवायला ठेवला आणि एका साईडला मग तेल गरम करायला कढई ठेवली. आणि पटपट आवरून घेते म्हटलं, कारण बाकीचं पण राहिलेलं होतं कामं. आणि मुलांची येण्याची वेळसुद्धा व्हायला आलीच होती. तर त्याआधी व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघता बघता खरंच व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप जास्त मेहनत लागते. आणि आज भरपूर कामं होते, त्यामुळे एडिटिंगला आणि शूट करायला प्रत्येक वेळी नाही जमलं, म्हणून आज मी व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकली नाही. त्यामुळे थोडंसं समजून घ्या. आणि आता गरमागरम तळायला घेतलेले आहे लो फ्लेमवर, बघू शकता तुम्ही, कारण ते मग हाय फ्लेमवर असले की लवकर जळून जातात आणि आतमधून कच्चेच असतात. म्हणून मग मी एकदम कमी याच्यावर याला करून घेत आहे. आणि भरपूर केले होते, गोपालदादाला वगैरे पण मला द्यायचे होते घरी, म्हणून मग मी भरपूर बनवले आज. त्यानंतर मग तळणं जवळपास झालेलंच होतं. तर पटकन अशी तळल्यानंतर बाकीचे कामे आवरायला घेते म्हटलं पटकन. आणि मुलांच्या आवडी म्हणजे त्यांना खूप जास्त आवडतात गुलाबजामुन, तर त्यांना सरप्राईज देते म्हटलं. आणि छान बनवून एकदम डायनिंगला लावून ठेवते, म्हणजे आल्यानंतर त्याला वाटेल की, म्हणजे त्याने मला 2 दिवस अगोदरच म्हटलं होतं, पण तेव्हा माझं जमलं नाही, म्हणून आज मी त्याला न सांगता बनवले. म्हणून म्हटलं मुलांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल पाहायला आपल्याला पण कोणत्याही आईला आवडेलच, त्यात काही डाऊटच नाही आहे, कारण आपण सगळं मुलांसाठीच करतो. त्यानंतर कणिक मळलेलं होतं, कणिक मळून घेतलं. आणि आज मी ना मुगाच्या वड्या असतात ना, जे की आपण मुगाच्या वड्या बनवत असतो डाळ पाट्यावरती वाटून, तर त्या बनवल्या होत्या. आणि हिरवी मिरची टाकून बनवल्या होत्या मी. खरंच इतक्या टेस्टी लागतात की. त्यानंतर मग वड्या झाल्या होत्या, लगेच मग चपात्या टाकून घेतल्या. आणि चपात्या
झाल्यानंतर आज न एक आमचं जे छोटं वासरू आहे ना ते अचानक बिमार पडलं. म्हणजे कसं की आता गणेश उत्सव चालू होते, तर कसे बऱ्याच ठिकाणी जेवणाचे प्रोग्राम चालू होते आणि कसं जेवणाचे प्रोग्राम चालू असतात, पण काही उरलेलं जे अन्न असतं ते व्यवस्थित केलेलं नसलं की मग बाहेर अस्तव्यस्त सगळ्या इकडे फेकून दिल्या जाते. आणि मग कसे हे निरागस ढोर, यांना काय त्याच्यामधलं समजत नाही, दिसलं की ते खातात. तर आमच्या 4 ते 5 वासरांनी ना ते खाल्लेलं, तर जसंही खाल्लं तसं त्यांना सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं आणि खूप जास्त तब्येत त्यांची बिघडली. तर आता अहो बोलले की चला आता यांचा सलाईन इंजेक्शन देणं सुरू करून देते. तर ते आता तेच तयारी चालू होती. तर मी इथे गरम पाणी घेऊन आली आणि यांना थोडी हेल्प लागते इथे, कारण जेव्हा कामवाले दादा नसले तेव्हा मग हे सगळं आम्ही करतो. कारण आपला घरचा बिझनेस म्हटलं म्हणजे आपल्याला पण प्रत्येक गोष्टीत लक्ष घालावं लागतं. असं दुसऱ्यांच्या भरोशावर सगळं जमत नाही. तसे आमचे गोपालदादा सगळेच कामं करतात. पण आता ते घरी गेलेले होते, कारण त्यांचं 12-1 वाजेपर्यंतचं काम असतं, त्याच्यानंतर ते दुपारी घरी जातात. आणि आता आम्हाला इंजेक्शन द्यायचं होतं, सलाईन द्यायची होती. तर मग आम्ही दोघं पण इथे खाली आलो आणि डॉक्टर साहेबांचं काम चालू होतं सलाईन लावणं. तर बाकीचे जे आमचे ढोरं असतात ते बाहेर जातात चरायला दुपारच्या वेळेस आणि मग नाईटला संध्याकाळच्या वेळेस येतात. 4-5 वाजताच्या वेळेस जेव्हा दूध काढतो तेव्हा. तर आमचं इथे चालू होतं आता. जे 2 जे होते ते थोडे बऱ्यापैकी बरं वाटत होतं त्यांना, आणि एक जे होतं त्याचं सिरियस होतं काम, म्हणून त्याला सलाईन आणि इंजेक्शन लावणं जरुरी होतं. आणि आमचा हा छोटू बघा, तर याला काही नाही झालं होतं, कारण याला बाहेर नाही सोडत आम्ही, हा सध्या छोटा आहे. तर याच्यापेक्षा थोडे मोठे जे होते त्यांना बाहेर सोडतो आम्ही. तर तेवढ्यात मग अर्णव पण स्कूलमधून आला आणि जेवण बाकीच होतं आमचं. सगळ्यात महत्त्वाचं काम हे होतं, कारण त्याची तब्येत बिघडत चाललेली होती. फूड पॉयझनिंगचं तुम्ही समजूच शकता. त्यानंतर आम्ही इकडे आलो आणि मग त्याला सलाईन लावायला घेतली. आणि मग मी एक जणाला कोणालाही सलाईन पकडून राहावं लागतं आणि वासराला पण पकडून ठेवावं लागतं, कारण आपलं यांच्यासारखं नसतं. यांना तेवढं काही समजत नाही की आपल्याला काही करत आहेत की नाही. मग होनी त्याला पकडून ठेवलं आणि मी सलाईन पकडून ठेवली. आणि जवळपास आता 2 तर वाजूनच गेले होते. मुलं पण स्कूलमधून आले होते, भूक पण खूप जास्त लागलेली होती. पण हे सुद्धा महत्त्वाचं एक काम होतं, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं काम एक करून घेतलं. आणि बघू शकता तुम्ही, डॉक्टर साहेब आमच्या घरचेच आहे, कारण अहोंचं वेटरनरी डॉक्टर, अहो वेटरनरी डॉक्टर आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना सगळं जमतं. पण त्यांनी बिझनेसमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला, त्यामुळे ते बिझनेसच आम्ही स्टार्ट केलेला आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. तर अशा प्रकारे मग आमचं चालू होतं. तेवढ्यात मग काकूसुद्धा आल्या, भांडेवाल्या काकू, ज्या की दुधाच्या कॅना घासतात. तर काकू पण आल्या, त्यांचं चालू होतं घासणं. आणि आता थोड्यापैकी त्याला बरं वाटत होतं. त्याच्यानंतर मग सुमितसुद्धा आला आणि जवळपास आम्ही आता 4घी जण डॉक्टरां साहेबांकडून शिकून घेतलेली आहे. तर त्याला सलाईनला त्याने ते लावलं आणि सलाईन स्टार्ट झाली. तर 2 द्यायच्या होत्या, आधी 1 दिली, त्यानंतर मग त्याच्यामध्ये इंजेक्शन वगैरे टाकले आणि दुसरीसुद्धा देणं चालू होतं. आणि एकीकडे काकूचे भांडे घासणे चालू होते. तर कसं आपण यांना असं हे दुःखात पाहू शकत नाही, कारण आपल्या घरचे असले म्हटलं म्हणजे आपल्याला तेवढी केअर घ्यावीच लागते. त्यानंतर मग आणखी 1 सलाईन लावली, पहिली झालेली होती जवळपास. तर त्यानंतर दुसरी लावून घेतली आणि त्याच्यामध्ये मग इंजेक्शन लावून घेतलं. आणि यांची सलाईन आपल्यासारखी नसते, खूप फास्टमध्ये असते, त्याच्यामुळे तितका काही टाईम लागत नाही. आपली एकदम स्लो, म्हणजे 1-1 बूंद असा पडतो. तर यांचं तसं नसतं, यांना थोडी स्पीड जास्त असते. म्हणून मग सलाईन चालू होती आणि जवळपास मग आता होतच आलं होतं. आणि आज जेवणाला खूप लेट झालेलं होतं, पण मी स्वयंपाक वगैरे करून खाली आलेली होती, म्हणून तितकं काही टेन्शन नव्हतं. तर असाच होता आजचा अख्खा दिवस, खूप बिझी गेला. आणि
तसा रोजच जातो, पण असं एक्स्ट्राचं कोणतं काम आलं की मग भरपूर कामे निघतात आणि त्यामुळे बाकीचे कामं राहूनच जातात। आणि आज तूप बनवायचं होतं, त्यानंतर मग तूप बनवलं, कारण मला सकाळी माहिती नव्हतं की एवढे कामं एकाच वेळेस होतील, दळण आणणे, चिवडा बनवणे आणि प्लस तूप काढणे। त्यानंतर मग तूप वगैरे छान धुवून घेतलं आणि याच्यामध्ये ना मी छान स्वादासाठी तुळशीचे पानं टाकत असते। तुम्ही नक्कीच टाका, कारण तुळशीचे पाने टाकल्याने खूप चांगली टेस्ट येते आणि स्मेलसुद्धा छान येतो। त्यानंतर मग जवळपास आता तूप तर होतच आलं होतं आणि त्यानंतर मग मला आज शेंगदाण्याची पट्टी बनवायची होती, पण आज भरपूर कामं झाली होती, तर चला म्हटलं आज हे शेंगदाण्याची पट्टी राहू देते। एका साईडला तूप आपलं रेडी झालेलं होतं आणि बघा किती छान झालेलं आणि पिवळसर येतं, कारण हे गाईचं असतं म्हणून मग माझं नेहमी असं तूप पिवळं राहतं। त्यानंतर मग चिवडा बनवायला घेतला। आज शेंगदाण्याची पट्टी कॅन्सल केली, नक्कीच तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल। आता चिवडा बनवून घेतला, कारण मी नेहमी स्टोअर करून ठेवते, मुलांना आवडते। कधी एखाद्या वेळेस स्वयंपाकाला लेट झालं की मग ते ट्युशनला वगैरे खाऊन जातात। त्यानंतर शेंगदाणे वगैरे तळून घेतले चिवड्यामध्ये टाकण्यासाठी आणि बाकीचे शेंगदाणे पट्टीसाठी ठेवून दिले। तर असा इथे माझा चिवडा रेडी झालेला होता आणि आज गणपतीचं विसर्जन होतं, तर इथे काही तयारी चालू होती। तर असाच होता माझा आजचा दिवस। तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत